हॅलो यश, ऐक ना, मी बँकेच्या कामासाठी आले होते ते झालंच नाही. नेहा नेहा बस पोहोचलोच. अरे यश, मला ऑफिसला जायला खरंच खूप उशीर होतोय. आपण रस्त्यात कुठेतरी भेटून बोलू ना. नाही नेहा, हे ऑफिसला नको प्लीज. नेहा मला खरंच खूप महत्त्वाचं बोलायचं. 5 मिनिटं. अरे पण मी कुठे नाही म्हणते, मी म्हणते आपण कुठेतरी रस्त्यात भेटून बोलू ना. हा प्लीज, मी ठेवते. नेहाजी. नेहा हॅलो. नेहा तुम्ही धक्का बसला ना? बसणारच, पण मला आवडतं आपल्या माणसांना असे सुखद धक्के द्यायला. परांजपे प्लीज निघायची. नेहाजी, अहो ऐकातच आहे. नेहाजी, एक मिनिट. तुमच्या काळजीपोटी बोलतोय मी. तुम्हाला ऐकून घ्यावंच लागेल. परांजपे, तुम्ही इथून माझा रस्ता सोडा. नाहीतर पोलिसांना सांगणार. तुमच्या मित्रांनाही मला पोलिसात दिलं होतं. काय झालं? उठलो. जो माणूस इतरांना पोलिसांच्या तावडीतून सोडवतो तो स्वतःला नाही सोडवू शकणार. आणि हे काय आज एकट्या कशा? ते कुठे आहेत तुमचे यश साहेब? बरे आहेत ना ते? म्हणजे असतीलच, कारण कसं आहे ते शिंकले तरी न्यूज बनते हो. काय बडबडताय तुम्ही? तुम्ही असं बोलताय जसं काय तुम्हाला काही माहीतच नाहीये. आणि जर माहीत नसेल तर मी माहिती करून द्यायला आलोय. त्याच्याच करता आलोय मी. तुम्ही माझा अपमान केलात, मला मारलं लोकांसमोर सगळ्या. का? मी तुमच्या फ्लॅटवर डोळा ठेवून होतो. तुम्ही काय वेगळं करताय नेहाजी? तुम्ही तर माझ्यापेक्षा मोठ्या प्लेअर निघालात. तो यश तुमच्या आयुष्यात काय आला आणि तुम्ही मला डिच्चूच दिला. तोंड सांभाळून बोला परांजपे. तो माझा मित्र आहे आणि आम्ही एका ऑफिसमध्ये काम करतो. फक्त मित्र की? हे जरा जास्त होतंय. यशवर तुमचा राग आहे ना, म्हणून तुम्ही हे सगळं करताय. पण याचा काहीही फायदा होणार नाही, कारण यश कसा आहे ना हे सगळ्यांना माहिती. मग तो कोण आहे तेही माहिती असेल ना? जर माहिती असेल तर तुम्ही महाबिलंदर आहात. जर माहित नसेल तर तुमच्याहून मूर्ख कोणीच नाही, कारण तो तुम्हाला फसवतोय. खोटं बोलतोय तुमच्याशी. तुम्ही त्याला रोज भेटता म्हणून तो तुमचा मित्र आहे. तो तुमचा मित्र आहे म्हणून त्याचा चेहरा तुमच्या ओळखीचा आहे. पण चेहरा ओळखीचा आहे म्हणून माणूस ओळखीचा आहे असं होत नाही. त्याची तुम्हाला जाणीव करून द्यायला आलोय नेहाजी, तुमच्या काळजीपोटी. याचा काही उपयोग होणार नाही, कारण तुम्ही मला जे काय सांगाल मला त्याच्यावर विश्वास नाही. त्यामुळे आता माझ्या समोर येऊ नका. सर फोनवर आहेत, जाम भडकले आहेत. पण नक्की कोणावर भडकलेत हे कळायला हवं ना. कसल्या तरी कॅम्पेन बद्दल बोलतायत. कॅम्पेन? कसलं कॅम्पेन असेल रे? नक्कीच एखादं नवीन प्रोडक्ट लॉन्च करणार दिसतंय. ए हॅलो, तुम्ही सरांच्या केबिन बाहेर काय करताय आणि असं चोरून काय ऐकता? गप्प राहा. सर आधीच टेन्शन मध्ये. असणारच ना. अरे 500 कोटीच्या कंपनीचे मालक आहेत ते, आणि मालकाचं टेन्शन काय असतं ना हे तुम लोग नाही समजोगे. मलाही आत्ता कुठे कळायला लागलंय. म्हणजे सांगितलं ना, तुम्हाला नाही कळणार ते. हात जरा जपूनच राहायला हवं, नाहीतर कधी कोणावर भडकतील काय सांगता यायचं नाही. हो ना, मला पण साईन घ्यायची आहे, पण आज जायची हिंमतच होत नाही. एवढं काय घाबरताय तुम्ही? अगं रागाच्या भरात ते काय बोलतील सांगता येत नाही. हॅलो, हे सगळं तुमच्या बाबतीत घडत असेल, पण माझं तसं नाही. मी आत्ताही आज जाऊन मला हवं ते काम करू शकते. बाय द वे, तुझं काय काम होतं म्हणालास? अगं मला साईन हवी आहे त्यांची. ओ, दे ती फाईल माझ्याकडे, मी आत्ता साईन घेऊन येते. नाही नको. अरे दे ना. अरे आता तुमच्यासाठी मी एवढंही करू शकले नाही तर काय अर्थ आहे आमच्या ना. आय मीन आपल्या फ्रेंडशिपला काय अर्थ आहे? अहो पण शक्य का नाहीये? मी तुम्हाला म्हणतच नाहीये कॅन्सल करा. मी फक्त म्हणतोय थोडंसं डिले करा.
अहो कमॉन, काही मिनिटांचा प्रश्न आहे. पण शक्य का नाही? मला तुम्ही एक कारण सांगा प्लीज. रिलॅक्स राहुल, आलेच मी बघ. अगं ए बघा, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, मी तुम्हाला हे ऐका माझं प्लीज. खूप महत्वाच्या गोष्टी आहेत काही त्याच्यावरती अवलंबून. हॅलो, हॅलो सर. तुम्ही आत येण्याआधी माझी परमिशन घेतली? नाही. मी तुम्हाला आत या असं म्हणालो? नाही मग आत का आलात तुम्ही? सर, ऍक्च्युली ना एक महत्वाची सही हवी होती. प्लीज जरा. आउट, सर आउट. तुम्ही आत येण्या अगोदर माझी परमिशन घेतली? नाही सर. मी तुम्ही आत या असं म्हणालो? नो सर. मग आत का आलात? एक चुप. ठीक आहे, तुझी फाईल बाजूला. आय नो तुमच्या हातात आता काही नाहीये, पण मी परत एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, प्लीज ट्राय, प्लीज. या, थँक्यू. बोल समीर. हॅलो यश, नेहा भेटली? नाही अजून, तिला शोधतोय. ऐक, पुढच्या अर्ध्या तासात कॅम्पेन सुरू होणार आहे. त्याच्या आधी तुला भेटायचं आणि स्वतःहून काय ते सगळं खरं सांगायचं यश. मला माहिती आहे. डोंट वरी, गाठीन मी तिला. ओके, बाय. साहेब, एक मॅडम इकडे कोणाची तरी वाट बघत थांबल्या होत्या. तुम्ही पाहिलं का त्यांना? हा, एक मॅडम होती, कोणाची तरी वाट बघत होती. पुढे गेल्या त्या? कोणाशी तरी बोलत होत्या आणि निघून गेल्या. बरं, कुठल्या दिशेने गेल्या? या दिशेने. इकडे काय? JYC इंडस्ट्रीजचे वारसदार. यश यश यश, सगळीकडे नुसतं यश यश यश. सगळ्यांना सप्ताहाच दिसतो. मला ना काही महत्वच उरलेलं नाहीये. काय कुठे आहेस तू? फॉर्मॅलिटी सोडा, काम काय बोला. हे बघ, मला तुला एवढंच विचारायचंय, आज लवकर येणार आहेस ना घरी? का? आज काही स्पेशल आहे का? आज आपल्या यशचं कॅम्पेन लॉन्च होणार आहे. अगं, चौधरी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा पुढील चेहरा यशवर्धन चौधरी. आज यशचं नाव आणि चेहरा जगाला कळणार आहे. आपला यश त्याच्या कर्तृत्वाने मोठा होतोय, जगासमोर येतोय. यापेक्षा अभिमानाची गोष्ट काय असू शकते?